ब्रॉट टू यू बाय विगार्ड। परभणी जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या कोरड्या ठाक या ठिकाणी पडलेल्या आहे। दुधना नदी असो, पूर्णा नदी असो किंवा इतर नद्या असो, या पूर्ण कोरड्या खाक या ठिकाणी पडलेल्या आहे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या वजूर या ठिकाणी मी आहे आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे गोदावरी ही पूर्ण कोरडी खाक पडलेली आहे। वाहतूक या ठिकाणी केली जात आहे। नागरिकांकडून वाट अशी बनवण्यात आलेली आहे आणि या वाटेतून नदी पात्रातून अक्षरशः गाड्या या ठिकाणी नेल्या जात आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये 30% कमी पाऊस झाला होता आणि त्यामुळे या वर्षी भीषण अशी नद्यांची स्थिती झालेली आहे। सर्वच नद्या कोरड्या खाक पडल्या असल्याने या ठिकाणी पाण्याचा चिंता या ठिकाणी जिल्हावासियांना भेडसावत आहे। या वर्षी जून मध्ये भीषण दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मे महिना संपता परभणीकर पाण्यासाठी या ठिकाणी भटकंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। वेळेवर मान्सून दाखल झाला नाही तर भयानक स्थिती परभणी जिल्ह्यामध्ये भेडसावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तुर्तास परभणीचे सर्व नद्या कोरडे खाक पडलेत। प्रकल्पांमध्ये जवळपास मृत साठा आहे। येलदरी जलाशयात केवळ 30% पाणी साठा आहे आणि त्यामुळे या जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणी झालं नाही आणि मान्सून दाखल झाला नाही तर भीषण अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, पूर्णा, परभणी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।